पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। शुकाष्टक 102 ओव्या झाल्या होत्या। आता पुढचा विषय चालू झाला। परमात्म्याच्या ठिकाणी जे प्राप्तला गेलेले आहेत, म्हणजे असे प्राप्त पुरुष जे आहेत, त्यांना कशाची बंधनं अडचण काही येत नाही। तैसा तत्वांचा मेळा ज्याचेनी प्रकाशे शोजवळा, मा त्या केवी केवळा जाणितले जाये। आता जे जे काही तत्व आहेत, ती तत्व याच्यामुळं प्रकाशित होतात, परमात्मा स्वरूपामुळं। मग आता त्या प्रकाश देणाऱ्या वस्तूला जे प्रकाशित झालेले आहेत ते कसे जाणू शकतील? कारण त्यांना काय आहे, ते प्रकाशित झाले त्या प्रकाशामुळे। म्हणून जगत सगळं प्रकाशित होतं, पण जगत परमात्म्याला जाणू शकत नाही। मग परमात्म्याला जाणण्याकरता परमात्म्याचंच प्रकाशरूपत्व ज्याच्या ठिकाणी प्राप्त होतं तो पाहू शकतो। ऐसे तत्वाद्वय शुद्ध स्वयेची झाले विशुद्ध, प्राप्त तत्वावबोध ऐसा जो झाला। आता असं जे काही आहे की जे अद्वय शुद्ध आहे आणि विशुद्ध आहे, पुन्हा म्हणजे शुद्ध असून विशुद्ध याचा अर्थ अतिशुद्ध आहे ते, असं हे सगळ्या तत्वाचा बोध करण्याकरता त्याची प्राप्ती झाली म्हणजे झालं। होत्या त्रिगुणाच्या 3 वाटा, एकी उजू दोन्ही अव्वाटा। तेत विधिनिषेधाचा चोहटा घालिजे घाला। आता होत कसं होतं, तर जो जो काही जीव आहे तो मायेनं निर्माण झालेला। माया ही त्रिगुणात्मिका, तिच्या ठिकाणी 3 गुण आहेत, त्यातला एक गुण उजू वाट म्हणजे योग्य वाट दाखवणार आहे, दुसरे 2 गुण आडवाटेला जाणार आहेत। त्याच्यामुळं जो गुण योग्य वाटेने चालतो तो विधियुक्त आहे, आणि अयोग्य वाट आहे ते सगळे निषेधात्मक आहेत। आता या निषेधात्मक ज्या काही गुणांचा आमच्या ठिकाणी जो घाला पडायचा, त्यानं पुढं काही काय असेल ते आमच्या ठिकाणी काय आवरणच तयार व्हायचं। त्या तत्वावबोध सपाटा, मोडून केल्या राजवाटा, मग रामराज्ये चोहोटा धेंडा पिटे। आता त्यानंतर हे सगळे अबोध होत होता, तिथं संपलं सगळं, आणि या ज्या काही आडवाटा आहेत त्या आडवाटा मोडून काढल्या आणि राजवाट निर्माण केली। मग राजवाट झाली म्हणजे कसं झालं की आता सगळं इतर सगळं जे काही आहेत तत्व, ती तत्व सगळी विधीच्या योग्यतेला आली। म्हणजेच मग या तत्वरूपी देहाच्या गावामध्ये एकदा अनुभव प्राप्त झाल्यानंतर सगळं शरीराचं जे जे काही चलनवलन करणारं जे काही आहे ते सगळं रामराज्यासारखं नीट वागू लागलं। आणि त्यामुळे काय आहे की जसा आनंद झाला, पूर्वी काय असायचं की एक लग्न सोहळा झाला म्हणजे त्यानंतर सगळी माणसं वऱ्हाड माघारी निघायचं, त्यावेळेस त्याच्यापुढं धेंडा नाचवणं हा एक खेळा त्यातला प्रकार होता, तो आनंदाचं प्रतीक। तसा हा इथं आता तो धेंडा पिटे। तेव्हा विधिनिषेध दोन्ही पाहता न दिसे मनी नयनी, जेवते पाहे
अवलोकनी तेऊ ते निरुवधी ब्रह्म. आता संपलं. अगोदर विधी निषेध का होता? ते ह्यांचं राज्य होतं म्हणून. कारण विधीचं नेहमीच होईल असं नाही, निषेधाचंही तिथं व्हायचं. पण ते तिन्ही गुण संपले आणि शुद्ध रस्ता सुरू झाला. आता त्या ठिकाणी विधी निषेध हे काही गरजच राहिली नाही. हे सापेक्ष होतं. विधी असेल तेव्हा निषेध यायचा, तर निषेध असला तर विधी. हे दोन्ही काय झालं? निघून गेलं. मग शुद्ध असा रस्ता झाल्यामुळं त्या रस्त्यानं कुठं जाऊन पोचता आलं? तर ब्रह्मापर्यंत. ना ब्रह्मापर्यंत आता जायला काही अडचण उरली नाही. मिनलिया सप्त उदधी वारी भरे निरवधी तैसिया समपदी विलासतो असे. आता ज्याप्रमाणे एकदा का हे सप्त समुद्र एका ठिकाणी भरून आले, म्हणजे मग तिथं सगळं ऐक्य होतं. जसं माऊलींच्या एक अभंगातलं एक चरण आहे की एकार्णव झाला तरंगो बुडाला, तसं तैसा देह झाला ब्रह्मरूप. त्याप्रमाणे इथंही त्या ठिकाणी काय, आता ह्या सगळे सागर एक झाल्यामुळं पुन्हा मध्ये काहीच राहिलं नाही. अशा तऱ्हेचं त्या परमात्म्यापर्यंत जाण्याकरता सगळ्या गोष्टी सम झाल्या, योग्य झाल्या. तेथ सन्मुख पाठी मोरे फिटले सोहंतेचे भुररे मग देखणे होऊन उरे सर्वत्र सर्वदृष्टे. आत्तापर्यंत काय होतं की परमात्मा पाहायचा, अनुभवायचा, हा जो एक भाग होता. मग त्याला पाहायला जाण्याकरता आम्ही त्याच्याकडं सन्मुख होत होतो. पण जेव्हा भेट झाली, अनुभव आला, तेव्हा असं लक्षात आलं की समोरच काय पाठीमागं सुद्धा तो आहे. इकडं आहे, तिकडं आहे, कुठं पण आहे. त्याला त्या सगळ्या काय आहे जाण्यापर्यंत सोहंतेच्याच रस्त्याने जायचं. जसं जनाबाई म्हणतात का नाही की सोहन शब्दाचा मारा केला आत विठ्ठल कोंडीला. तसं ते जर असेल तर परमात्मा स्वरूप सापडायचं. आता त्याची गरज राहिली नाही, कारण ते आमच्या वहिवाटीची वाट झाली. त्याच्यापर्यंत सहज जाता येऊ लागलं आणि मग देखणे होऊन उरे. आता तेच सर्व ठिकाणी पाहणार आहे. द्रष्टा कोण आहे? तर परमात्माच. आणि त्यालाच एकदा काय अनुभवलं म्हणजे सगळं सर्वत्र दिसू लागलं. तेथे निद्रा ना जागणे बैसणे ना उठणे सहज स्वभावे असणे सदोदित. आता काय काय गोष्टी आपल्या ठिकाणी होत्या. जसे त्रिगुण होते, तसं 3 अवस्था होत्या. मनुष्याला जागृती होती, झोप होती, झोपेमध्ये स्वप्न असायचं. आता हे सगळे ह्या 3 अवस्थेच्या पुढे गेले. मग जागृती, स्वप्न, सुषुप्तीच्या पलीकडे जी अवस्था आहे त्या अवस्थेच्या ठिकाणी गेल्यामुळं तिथं नाही झोप राहिली, नाही जागणं राहिलं. कारण दोन्ही नाही. झोप कधी येत होती? तर झोप हे अज्ञानाचं स्थान होतं. अज्ञान त्या ठिकाणी आपलं वस्ती करून राहिलं होतं. आणि अज्ञानाच्या पोटातून जागृती आणि स्वप्न यांची कार्य करण्याकरता ही सुषुप्ती त्यांचं बीज अवस्था होती. आणि हे दोघं फल अवस्थेत आहेत, फलभाव आहेत त्याचे. आता बीज अवस्था शुद्ध झाली, सुषुप्ती शुद्ध झाली की सगळेच पुढं काही राहिलं नाही. मग जागृतीला जागृतीचा पुरवठा देणारा कुठं कोण आहे? कारण सुषुप्ती ब्रह्म अवस्थेत, जागृती ब्रह्म अवस्थेत आणि स्वप्नाचं तर प्रश्नच नाही. कारण झोपच राहिली नाही तर स्वप्न कुठून होणार? जसं जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे पाहता आनंदरूप साठवे. तयासी विधी तो कैसा आहे निषेधी त्यजावे काय जे पाहावे ते आहे तोच एकू. आता त्याच्याकरता जसं यांच्या या श्लोकामध्ये को विधी को निषेध हा ते म्हणतात, त्याप्रमाणे आता विधी म्हणून काय पाहायचं आहे? कारण विधी निषेधाच्या पुढं जाऊन हे शुद्ध झालेले आहेत. आता त्याची काही गरज नाही. ते सगळे काय आहेत की अलीकडच्या तीराचेत. जाऊन तिथपर्यंत पोचल्यानंतर
पुढं काही नाही. तिथं फक्त ब्रह्मैक्य झालं. ब्रह्मैक्याशिवाय दुसरं काही उरलं नाही. सांडोनी त्रिगुणाची मागी विचरिजे एक ब्रह्ममार्गी. तरी विधिनिषेधाच्या लागी नुरेची वस्तू वेगळी. आता त्याच्यात जी त्रिगुणाची वाट होती आपली ती संपली. कारण तिच्या वाटेने जाण्याकरता आपण हे तिन्ही गुण काढून टाकले. म्हणून निस्त्रैगुण्य त्यांच्या ह्याच्यामध्ये ते म्हणतात. तसं आता तिन्ही गुण उरले नाहीत. आणि मग उरलं काय तर फक्त त्या ठिकाणी एक ब्रह्मवस्तूच उरली, दुसरं काही नाही. कारण आम्ही ब्रह्मवस्तूच्याच मार्गाने चाललो. तोच मार्ग आमचा त्या मार्गाने जाण्याची वाट आम्हाला सापडली आणि आम्ही ब्रह्मपदाला जाऊन पोचलो. वस्तुत्वेचे अभेदे एकपणे केवी नांदे. ते प्रतितीचे निप्रबोधे कीजेल विशद. आता तुम्ही सांगता की एकच वस्तू आहे, ती अभेद आहे. आणि मग अभेद असल्यानंतर एकपणे केवी नांदे. मग जसं एकच एक, एकटं कसं राहतं? एकटं राहण्याकरता त्याला काय आहे? म्हणजे एखादी गोष्ट मनुष्याला जर कुठंतरी एकांतात सदोदित बसवलं तर त्याला वेळ लागायची वेळ येते. कारण कोणीच बोलायला नाही, कुठं काही नाही, एकटा कुठपर्यंत बसणार आहे? तसं परमात्मा एकटाच काय करत असेल, कसं राहत असेल ते आता पुढं सांगतो म्हणले. परी कुळीचे कुळवंत की पंचायतनीचे दैवत. त्या सद्गुरूचे मनोगत मना माझी वसे. आता जे कोणी प्राप्त स्वरूपात जाऊन पोचलेत त्यांच्या ठिकाणी आता पुन्हा काही कुठं उरलं नाही, सगळं अद्वैतच आहे. पण ज्या कुळातनं आपण परब्रह्मापर्यंत आलो ते कुळ म्हणजे सद्गुरूचं कुळ. ते आमचं कुळदैवत आहे. आणि हे जे काही शरीर आहे हे पंचायतन, या शरीराचं दैवत कोण असेल तर सद्गुरू आहेत. म्हणून त्या सद्गुरूचे जे काही असेल ते मनामध्ये सतस्मरण करण्यामध्ये ह्या एकटा आपला निवांत बसलेला असतो. त्यांचे निपाद प्रसादे श्रोते आप्त होतू आत्मबोधे. तीही अधिष्ठिली यावदे विवेकरत्ने. आता त्यांच्या कृपेनं, त्यांच्या चरण कृपेनं, कुणाच्या सद्गुरूंच्या शांत राहिलं तर कुणीतरी येतं जवळ. मग त्याला परमात्म्याविषयी आणि परमार्थाविषयी जे सांगायला लागलं की त्याला आवडतं, मग तो आप्त झाला, जवळचा झाला. असं करत आप्त होतू म्हणजे असे आप्त जवळ जमले म्हणजे आत्मबोधच विशद करायचा. आणि त्यामुळं जे काही असेल ते मुख्य अधिष्ठान कोण आहे? परमात्मा. मग यांना विवेकच समजून द्यायचा. म्हणजे जे काही विवेक रत्न आहेत ती आपल्या मुखातून निघू लागली की श्रोत्यांना आवडतं. आणि श्रोते आपल्याला अगदी काय आहे, जसं नातलग किंवा जवळचं कोणी असावं तसे ते येऊन आपल्याशी राहतात. जे सुखाचे निखळ ओतीव नित्य निर्मळ. ते श्रोते मज लागी प्रबळ अवधान देतू. आता जे काही केवळ सुखरूप आहेत, सुखच ज्यांच्या ठिकाणी आहे असे असणारे आणि त्याच पद्धतीचं ज्यांना श्रवण करावं वाटतं ते सगळे श्रोते या सगळ्या विषयाशी एकरूप आहेत. कारण आपण कोणत्या ग्रंथाचा अगोदर अनुबंध चतुष्टय पाहतो की काय काय असलं पाहिजे, तर त्याचा आपण जे काय बोलतो त्याचा तो विषय असला पाहिजे. आणि त्या ग्रंथानं ज्याचं फल सांगितलं आहे ते त्याचं प्रयोजन असलं पाहिजे, तर तो अधिकारी झाला. तसा हा श्रोता अधिकारी, कारण याला या ग्रंथाचाच विषय आणि तेच त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. ज्याची अवधानासवे परब्रह्म भेटीसी धावे. तेणे दिदले निखेवे नवरसे बोले. आता परमात्मा स्वरूपाला अनुभवण्याकरता ज्या सद्गुरूकडे गेलो त्या सद्गुरूचं लक्ष आपल्याकडं आलं
आणि सद्गुरूने आपल्याला कृपादृष्टीने पाहिलं तर परमात्माच आपोआप धावत येतो की यांच्या मनात आहे ते पूर्ण करायला पाहिजे. मग परब्रह्म भेटीसी धावे, आपोआप परमात्मा तिकडं येतो. तेणे दिदले निखेवे नवरसे बोले. आता तिथं एकदा भेट झाली परमात्म्याची म्हणजे मग हे जे काही आता पुढचं वक्तृत्व व्हायचं आहे त्या वक्तृत्वात नुसते शब्द नाही तर 9 रस, जे काही साहित्याचे 9 रस आहेत ते त्यात मिसळले जातात. श्रोतेयाचे मन निवे ऐसे वक्तृत्व कैचे स्वभावे, तरी गोड करोनी परिसावे संतजनी. आता जे जे काही श्रोते आहेत त्या श्रोत्यांना हेच ऐकायची आवड आहे, पण सगळं त्यांना सांगितलं आणि त्यांचं पोट भरलं असं होत नाही ना. त्यांच्या ठिकाणी हे किती सांगितलं तर ऐकावंच वाटतं. म्हणून त्यांना सांगण्या इतकं की त्यांचे एकदा सांगितलं की त्यांचं पोट भरल इतकी गोडी माझ्या सांगण्यात कुठे आहे. मला त्याच्यामुळं काय होतं की जेणेकरून हे सगळं श्रोत्यांना योग्य पटेल असं जर काही असेल तर मग संत जे आहेत त्या संताच्या कृपेची मला गरज आहे. बालक आणि बोबडे ते परिसता मातेची प्रीती वाढे, या लागी माझी बडबडे प्रिय झाली. आता हे श्रोते म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, संत महात्मेच आहेत. पण कसं दाखवलं की जसं बाळ अजून नीट बोलत नाही, बडबड करतं पण बोबडं बोलतं आहे तेच आईला आवडतं, त्याचं ते बोलणं आईला खूप आवडतं. तसं मी म्हणजे बालकच आहे आणि माझं हे साहित्यातलं लिखाण बोलणं म्हणजे एखाद्या बोबड्या बालकासारखं. आणि तुम्ही आईसारखे आहेत, श्रोते तुम्ही आईसारखे आहेत, म्हणून माझं बोलणं तुम्हाला गोड लागतं आहे. वाचोनी पदपदार्थीचा अर्थो, मी बोलावया केवी समर्थो, परी वाचेशी कृष्णनाथो बोलवूनी बोली पैसे. एकंदरीत काय आहे की जे जे काही असतं त्याच्यात प्रत्येक श्लोकाचे पद, पदार्थ आणि पदार्थ विग्रह हे सगळे ह्याच्यामध्ये यावे लागतात. इतकं सगळं घेण्याकरता मी एवढा कुवतीचा नाही, पण या भगवान श्रीकृष्णाचं माझ्या ठिकाणी कृपा असल्यामुळं तेच माझ्या वाचेच्या ठिकाणी येऊन बसतात आणि माझ्याकडून हे बोलून घेतात. ते संताचे निसौरसे जनार्दनू कृपा ओरसे, एकाकी प्रवेशे चिदानंद रसी. आता असा हा श्रोत्यांचा माझ्यावर असलेला कृपा आशीर्वाद, त्यांनी दाखवलेली प्रीती आणि मग त्यांच्यासाठी मी बोलत आहे. पण त्या सगळ्या बोलण्यात माझे सद्गुरुनाथ जे जनार्दन स्वामी आहेत त्यांच्या कृपेनं हे सगळं बाहेर पडते आणि त्यामुळं जे काही माझ्या मुखातून निघल ते चिदानंदापर्यंत म्हणजे आनंद जागा करण्यापर्यंत जाईल. या लागी पदपदार्थीचे बोल, सप्रेमाची ओल उथळ की सखोल जाणती श्रोते. त्यामुळं मी जे काही पद आहे त्या पदाचे अर्थ केलेत हे जसे असतील तसे, पण श्रोत्यांना तेच आवडतात. त्याच गोष्टी करता ते पाहतात की अरे ह्याचं लिखाण चांगलं आहे, ह्या चांगला बोलतो. मग हे उथळ आहे का सखोल आहे हे मी नाही सांगू शकत, हे सांगतात आणि पाहतात कोण, हे जे मुख्य श्रोते आहेत ते श्रोतेच ह्याची परीक्षा करतात. तव संत म्हणती उगा, नसूची झाडा पैगा, निरूपणा चालवी वेगा एक रसाचे. आता झालं, जे ऐकणारे संत श्रोते होते ते म्हणले थांब आता, कुठपर्यंत हे तुझ्या असल तो झाडा देशील. आता जे काही जसं ह्याचं निरूपण चाललं आहे, जे आपल्या मुख्य विषय आहे, ज्या विषयावर आपण बोलत आहोत तो विषय चालू कर. तुझा
परिहार देण्याची काही गरज नाही. मागिलेनी श्लोकार्थे लगट झाली चित्ते ते सांडोनी परिहारार्थे सोचू नको. आता जो मागचा श्लोक झाला होता, आता पुढच्या श्लोकाला जे जायचं आहे त्याप्रमाणे चालव. तसा ओघ असू दे. उगीच मध्येच परिहार द्यायचं आणि परिहाराची मांडणी सांगायची ह्याची काही गरज नाही. या लागी श्लोक पदार्थेसी वाखाणिता चाड आमासी म्हणून निरूपणासी चालवी वेगे. आता जर आम्ही बसलो असेल ऐकायला तर या शुकाष्टकामध्ये जे श्लोक येणार आहेत त्या श्लोकाचा काय पद आहे, काय पदार्थ आहे ते ऐकायचं आहे आम्हाला. त्यामुळं तुझे हे बाकीचे चाललेल्या परिहाराच्या गोष्टी आम्हाला त्या नको आहेत. या संताचेनी बोले चौगुणे प्रेम झाले जैसे रंकपद आले राणीवेचे. आता ज्याप्रमाणे संतांनी एकदा पुढचं बोल आम्हाला ऐकायचं म्हटल्यानंतर यांच्या ठिकाणी अधिक प्रेम आलं. आता किती सांगू काय सांगू असं ह्यांना वाटायला लागलं. मग त्याला त्यांनी उदाहरण दिलं की जसा एखादा रंक आहे आणि मग त्याचं असं झालं की त्याला एकदम राजाचं पद मिळालं. कधीकधी असं होतं की एखाद्या राज्यातला राजा गेला आणि त्याच्या तिथं कोणी वारस नसला तर मग काय करायचं विचार करून तिथं जे असतात काही दुसरी मंडळी ते एका हत्तीला सोंडेमध्ये माळ देतात आणि मोठ्या पेठेतून, कारण तोपर्यंत दवंडी दिलेली असते, लोकांची गर्दी झालेली असते तिथं, मग ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालील तो राजा. असा तो हत्ती फिरत असताना कुणीतरी एक गरीब त्याला वाटला तर आपल्याला काय हत्ती घालायला माळ, म्हणून तो आपला लांब बसलेला हत्तीने त्याच्याच गळ्यात घातली. आता हा इतका गरीब पण एका क्षणात काय झालं राजेपदाला आला. म्हणजे तो आता जर काही असेल तर जैसा रंकपद आले राणीवेचे, आता तो रंक राजेच्या पदावर जाऊन बसलेला आहे. स्वामीजी नावेक अवधान करावे एकमुख कैसे बोलिला श्री शुक वस्तू विस्तार. आता जे काही असेल म्हणजे ज्या ज्या संत महात्म्यांचं हे सगळं ऐकलं त्यांनाच म्हणले की तुम्ही श्रेष्ठ माझे मालक आहात. आता लक्ष द्या की इथून पुढं या शुकानं कोणत्या प्रकारचं जे काही मांडलेलं आहे, पुढच्या जे काही त्यांचे विषय आहे त्या विषयाचा विस्तार मी आता करणार आहे. वस्तूसी एकपण सर्वत्रैक नांदणे तेवी पै निरूपण निरूपजेल. आता जसा परमात्मा एकच आहे, एकपणानं नांदतो, तसं मी सुद्धा एकच विषय घेईन. माझ्यासुद्धा विषयात आता मध्ये काही अंतर पडू देणार नाही. माझा जो एक ह्या शुकाष्टक यावरचा जो विषय त्याला धरून जसं शुकांनी सांगितलं तसंच त्या त्या श्लोकाचं वर्णन करत करत मी आता पुढचं सगळं निरूपण करणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.